चांदवड तालुक्यातील राहुड परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। गेल्या काही आठवड्यांपासून या भागात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असून अनेक पाळीव प्राण्यांवर आणि नागरिकांवर बिबट्याने हल्ले केले। गौतम पुंडलिक कापडणे यांचा पोल्ट्री फार्म कळमदरे रोड पवार वस्तीजवळ असून त्या ठिकाणी 15 दिवसांपासून या फार्ममध्ये घुसून बिबट्याने तब्बल 17 ते 18 कोंबड्यांचा फडशा पाडला। यामुळे या ठिकाणी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला। राहुडी येथील याआधी प्रकाश नाना पवार यांची गाय बिबट्याने फस्त केली। नुकतेच दिनांक 9 जुलै 2025 रोजी पहाटे 5 वाजता रामदास आंबू पवार यांची शेळी बिबट्याने फस्त केली। याशिवाय काही दिवसांपूर्वी राहुडी येथील वयोवृद्ध महिला सुशीलाबाई उत्तम कहांडळ यांच्यावरही बिबट्याने थेट हल्ला केला। सुदैवाने त्यात जीवितहानीपासून त्या वाचल्या। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ हालचाली करून पिंजरा लावण्याचं काम हाती घेतलं। वनपरिक्षेत्राधिकारी विशाल कुटे, वनपाल SK खंदारे, वनपाल वैभव गायकवाड, वनरक्षक पूनम साळवे, वनमजूर भरत वाघ, चालक अशोक शिंदे, इतर अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक गावकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुड परिसरातील नागरिकांनी वनविभाग आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे की बिबट्याच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात, अधिक पिंजरे लावण्यात यावेत आणि वन्यप्राणी निरीक्षकांची संख्या वाढवण्यात यावी। NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील सोनवणे, चांदवड।